नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा जशी पूर्व परीक्षा झाल्या आपल्या गट ब ची आणि गट क ची, तसं अक्षरशः तुम्ही प्रतिक्रियांचा पाऊस केलाय. त्याच्याबद्दल प्रत्येक लेक्चर मध्ये मी ऋणी राहिलं तरीही कमी पडेल. आणि आता त्यावेळेस पासून जसं तुम्ही प्रतिक्रिया देताय तसं दुसरी लगेच भीती मनात तयार करताय की सर सायन्स एकदम परफेक्ट झालं, आता टेक्नॉलॉजीचं काय किंवा मुख्यसाठी आमची तयारी कशी व्हावी, काय करावं. कारण टेक्नॉलॉजी काहींच्या डोक्याच्या वरून जातंय, काहींच्या डोक्यात जातंय पण ते मेंदूला धडकून डायरेक्ट बाहेर येतंय. काही जणांचं म्हणणं आहे टेक्नॉलॉजीच्या आजूबाजूलाच आमच्या भटकत नाही, एकदम हवेत जातंय. जशी एरियल फोटोग्राफी आहे तसं सगळं हवेतच आहे, कसला संपर्कच होत नाहीये. जसं सुदूर संवेदन आहे त्याला कॉन्टॅक्टच नाहीये, तसं आमचं होतंय. आम्ही काय करावं. ज्यांनी मागची मेन्स दिली त्यांना बऱ्यापैकी काहीशी आयडिया आहे. जे पहिल्यांदाच मेन्सला येतं त्यांना टेक्नॉलॉजीचा टी पण कळत नाहीये. आणि कळत नाहीये म्हणजे ते 2-3 गोष्टी कशा घडल्यात. एक तर कळत नाही, ते वाचलं तर समजत नाही, त्यामुळे तुम्हाला ते वाचू वाटत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्याला वेळ देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं करून जरी तुम्ही पेपरचा उघडला तर तुमच्या समोर येणारे प्रश्न हे तुम्हाला एकदम हवेत घेऊन जातात, त्याची भाषाही समजत नाही. मग ह्या सगळ्यावरती आज आपण हे लेक्चर कंडक्ट करतोय. कोर मुख्य परीक्षेचे जे 20 मार्क येतं, मी नेहमी सांगतोय तुम्हाला, हे जे 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क येतं, हे डायरेक्ट तुमची पोस्ट डिसाईड करणार येतं. तुमची ड्रीम पोस्ट कुठली आहे ती मिळवण्यासाठी. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट, आता याच्यानंतर परीक्षा नाहीये, तुमचा ज्या दिवशी 150 प्रश्न म्हणजे 300 स्कोर येईल त्या दिवशी तुमची पोस्ट सेफ होते. आणि हे 40 मार्क असे येतं की जे 100% तुम्हाला काय करणार येतं, फायद्याचे राहणार येतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण ते सगळं सिलेबस वाईज डिटेल पाहणार येतं. त्याच्यामुळे हे लेक्चर संपल्यानंतर तुमच्या मनात 20 पैकी 17+ चा परफॉर्मन्स देण्याची ताकद तयार होईल. आणि ती झालीच पाहिजेत. कशी होईल, काय होईल, 100% होईल का नाही, पुढचे 20-30 मिनिटं जे लेक्चर चालेल तेवढं पहा. लेक्चरच्या शेवटी कमेंट करून सांगा की तुम्हाला वाटतं का नाही आता मला 15, 16, 17 मार्क 20 पैकी मेन्सला पडतील. आणि पूर्वसाठी सुद्धा सेम तसंच आहे. 2026च्या ज्या मोठ्या मोठ्या जाहिराती येणार आहेत सगळीकडे तुम्हाला माहिती आहे, चर्चा चालू आहे, त्याच्यात सुद्धा 15 पैकी 12+ ची गॅरंटी. त्यासाठी तुम्हाला हे लेक्चर 20 ते 30 मिनिटाचं पाहायचंय. काय मग सगळ्यात पहिलं, याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगितलंय तुमच्या डोक्यात 2च इमेज असल्या पाहिजेत. एक सगळ्यात महत्वाची इमेज म्हणजे ही, याच्यामध्ये असलेला तारखांचा खेळ जो झालाय तो तुमच्या डोक्यात असला पाहिजे. 17 मेला आपली मुख्य गट ब आहे, 7 जूनला आपली गट क मुख्य आहे. आणि 7 जून नंतर फक्त 7च दिवसाने 14 जूनला गट ब ची पूर्व आहे आणि गट क ची त्याच्यानंतर आहे. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही आता परत एक प्रश्न, सर मेन्स करू का नको, तुमचं सगळं जर तळ्यात मळ्यात असेल ना तर तुम्ही 2026च्या तयारीसाठी पण जीएस लागतंय आणि 2025च्या मुख्यसाठी पण जीएस लागतंय. मग जीएस पेपर 2 जो आहे तो करून टाका तुम्ही फायनल. मेन्सला बसो अगर न बसो, रिझल्ट येईपर्यंत तुम्ही GS2 करून टाका. तुम्हाला जर तळ्यात मळ्यात वाटत असेल तर, शुअर शॉट असेल तर लँग्वेज आणि जीएस सोबत करा. आणि एकदमच काहीच नसेल वाटेल तर जीएसच्या मागे लागा. पण आता अभ्यास करणं गरजेचं आहे, ना की होईल का नाही ह्या विचारात. असले प्रश्न सुद्धा मला तुम्ही आता परत फोन किंवा कॉल किंवा मेसेजवरती विचारू नका, सर माझा एवढा एवढा स्कोर आहे, मी ह्या कॅटेगरीचा आहे आणि माझं होईल का नाही. कारण असल्या गोष्टींच्या एक्सक्यूजसाठी एमपीएससीला काहीही महत्व देत नाही. कारण एमपीएससीचं गणितच असं आहे की तुम्हाला हे निर्णय घ्यायचे, त्यांना काय मग 8 दिवसात निकाल लावता येत नाही का. पण त्यांनी हे गणित तुम्ही सगळं करून पुढे जायचंय, तुम्हाला अधिकारी व्हायचंय. सो हे तुमच्या लेवलला तुम्ही करून टाका. आलं लक्षात. ही इमेज तुमच्या समोर पाहिजे. आणि सेकंड, हा जो मेन्सचा सिलेबस आहे याची ही इमेज तुमच्या समोर पाहिजे. आता बऱ्याच जणांचा एक प्रश्न होता की जे कोर सायन्स आहे हे पूर्वचं आणि मुख्यचं सेम आहे का वेगळं आहे. बरोबर, ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं 20 प्रश्न येणार आहेत गट ब आणि क च्या मुख्यसाठी. त्याचं आपण आज चिरफाड करणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स वरती येणार आहे तर 100% 3च प्रश्न. मेन्सचं बोलतोय आता आपण, पूर्वचं आपली बॅच रेडी आहे, ती तुम्ही डायरेक्ट जाऊन पाहू शकता. आता आपण मेन्सचं बोलतोय, डायरेक्ट तुम्हाला पोस्ट घेण्यासाठी जी गोष्ट आहे ते 20 प्रश्न 40 मार्कापैकी 35 मार्क तुम्हाला घ्यायचे आणि ते तुम्हाला लेक्चर संपताना वाटेल की मला पडू शकतात. पहा, भौतिकशास्त्र फिजिक्सचे 3 प्रश्न येणार आहेत, रसायनशास्त्राचे 3 प्रश्न येणार आहेत, आणि आपण जी प्राणीशास्त्र, झुलॉजी आणि वनस्पतीशास्त्राला एकत्रित काय म्हणतो, बायोलॉजी म्हणतो नॉर्मली, याच्यावरती येणार आहेत 6 प्रश्न. म्हणजे टोटल झाले 12 प्रश्न. 3 आणि 3 6, 6 आणि 6 12 प्रश्न. क्लिअर. आता हे जर तुम्ही अनालिसिस केलं
तर कसं करायचं ते आपण पाहूच. पण हे झाले 12 आणि टेक्नॉलॉजीच्या ई आणि एफ हे कॉम्प्युटर याच्यावरती येणार आहेत 8 प्रश्न. ह्या दोन्ही वरती येणार आहेत 8 प्रश्न. आता खेळ खलास झाला. प्रश्नांची संख्या, प्रश्नांचं गणित तुमच्या लक्षात आलं. 3 प्रश्न फिजिक्सवर येणार आहेत, 3 प्रश्न केमिस्ट्रीवरती येणार आहेत, 6 प्रश्न बायोलॉजीवरती येणार आहेत आणि 8 प्रश्न हे याच्यावरती येणार आहेत टेक्नॉलॉजीवरती. बरोबर. आता मग कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं? मग बायोलॉजी म्हणताल सर तुम्ही 6 प्रश्न येतं, मग त्याला तर 30 चॅप्टर येतं. प्रिलियमला आपण करतो 20-30 चॅप्टर, मग तेवढे करायचे का? तर नाही करायचे, कारण हाच तर पूर्व आणि मुख्यचा फरक आहे. मग आपल्याकडं काय आहे? आपल्याकडं कंबाईन गट ब मुख्य 2023 चा पेपर आहे. कंबाईन गट क मुख्य 2023 चा पेपर आहे. गट ब आणि गट क चे. कंबाईन गट ब मुख्य 2024 चा पेपर आहे. कंबाईन गट क मुख्य 2024 चा पेपर आहे. तुमच्याकडं माझ्याकडं कंटिन्युअस हे सगळे पेपर असले पाहिजेत. 4 पेपर आहेत आपल्याकडे, फक्त जास्त नाही येतं. किती येतं? 4 पेपर आहेत फक्त. मी तुम्हाला शिकवण्यासाठी सुद्धा हे कंटिन्युअस समोर ठेवतोय, तर तुम्हाला अभ्यास करताना हे समोर असलेच पाहिजेत. 4 पेपर येतं आपल्याला. किती? 20 चौक 80, किंवा जर टेक्नॉलॉजी पाहायला गेलं तर 8 चौक 32 प्रश्न आपल्या समोर येतं आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी अभ्यास करायचा आहे. मग तो अभ्यास मी करतो, तुम्ही माझं पहा. फक्त जेवढं शिकवलंय तेवढं, किंवा तुम्ही करा तुमच्या लेवलला, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते पाहूनच करा, नाहीतर पेपर बिना बघता घेतली टेक्नॉलॉजी, तुम्हाला काही नासात जायचं नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे आपण पाहूच ती टेक्नॉलॉजी किती सोपी आहे, तुम्हाला का मेंदूला धडकतीये ते सगळं पाहू. पण हे 4 पेपर तुमच्या समोर असले पाहिजेत. मग आता आपल्याला काय आहे? हा सिलेबस, हा अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे. बरोबर. याचं गणित 1-2 मिनिटात सांगतो. पूर्व आणि मुख्यचा अवघड किंवा सिलेबस वेगळा कसा आहे, सायन्स वेगळं कसं आहे. फिजिक्स केमिस्ट्रीचं तर पॅटर्न आपण शोधलेलाच आहे, तो मी तुम्हाला त्याच प्रकारे घेणार आहे. बायोलॉजीचे जर 6 प्रश्न पाहायला गेलं ना, तर 6 प्रश्नापैकी सजीवांचे वर्गीकरण, वनस्पतींचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पती पोषण आणि वनस्पती रोग, ह्या 5 चॅप्टर मधून हे 6 प्रश्न विचारले जातात. मग सहज तुम्ही म्हणून जाताल की हो सर, ह्याच्यावरती बऱ्यापैकी फोकस आयोगाचा आहे. बऱ्यापैकी नाही, शुअर शॉट 100%. शुअर शॉट 100% याच्यातूनच हे 6 प्रश्न विचारले जातात. हे आता सांगितलेल्या 4-5 चॅप्टर मधून. हे एकच चॅप्टर येतं. तसं वनस्पती शास्त्रात जर पाहायला गेलं तर वनस्पती पोषण आणि रोग हे एकत्रित करा, आणि आपलं वर्गीकरण सुद्धा एक. म्हणजे एवढा लिमिटेड चौकट आयोगाने तयार केली आहे. मग तुम्हाला मी असं म्हणणार नाही की बाबा बाकीचं करायचंच नाही. जर आयोगाने ह्याच वर्षी तुमच्या नशिबाने जर लगेच शिफ्ट झाला आणि जर काही पॅटर्न वेगळा केला, तर आपण आपल्या बॅच मध्ये बाकीच्या याच्यावरती 1 डे रिव्हिजन टाइप शेवटला रिव्हिजन घेणारच आहे. पण हे जे 6 चॅप्टर सांगतोय मी तुम्हाला, हे जे 2-3 घटक येतं, हे इतके जास्त महत्वाचे येतं की इथे मी 100% म्हटलंय. तुम्ही पेपर उघडून बघा, कुठलाही पेपर उघडून बघा. हे जे पेपर येतं जर पाहायला गेलं तर तुम्हाला लगेच तुमच्या समोर पॅटर्न लक्षात येईल. वरती शैवाळाचा प्रश्न आहे, खाली लगेच जिम्नोस्पर्म वरती प्रश्न आहे, त्याच्यावरती लगेच क्लोरोसिस वरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर जर पेपर पाहायला गेलं तर लिंबू वर्गीय म्हणजे कॅन्कर झालं, कशाचा? वनस्पती रोगाचा. त्याच्यानंतर म्हणजे पूर्णच्या पूर्ण जेवढं तुमच्या समोर आहे ते पूर्णच्या पूर्ण जर पाहायला गेले तुम्ही, तर फक्त आणि फक्त त्याच्यावरतीच फोकस केलेला आहे. म्हणून बऱ्यापैकी अप्रॉक्सिमेट हे असले वर्ड सुद्धा यूज करायचे नाही. 100% त्याच्यातून विचारलं जातं. हे अनालिसिस मी केलंय, तुम्ही करून पहा, तुम्हाला सुद्धा गोष्टी लक्षात येतील. झालं क्लिअर? आपण ह्या 12 प्रश्नांचा विषय खलास करणार येतं. इथं तुम्हाला 10+ ची गॅरंटी कशी येणार नाही तेच पाहू. कारण का? तर तुम्हाला एवढं प्रेडिक्टेड, आणि मागच्याच तुम्ही पाहिलंय एकच लेक्चर घेतलं होतं शेवटला, त्याच्यातून 7 ते 8 प्रश्न आले होते 1 तासाचं. बाकी बॅचवाल्यांनी तर सगळा धुमाकूळ घातलाय, तुम्ही पाहिलाय, प्रतिक्रिया पाहताय. 17+ कसे मार्क आले, त्यांनी त्यांच्या कार्बन कॉपी सुद्धा पाठवल्यात की त्यांना स्वतःला विश्वास नव्हता की आपल्याला एवढे मार्क आलेत, म्हणून त्यांनी मला कार्बन कॉपी पाठवल्या. सर तुम्हीच बघा, इथपासून इथपर्यंत सायन्स आहे आणि मला 20 पैकी 17 ते 18 प्रश्न बरोबर आलेत. राहिला प्रश्न आता तुमच्या डोक्याला धडकणाऱ्या टेक्नॉलॉजीचा. 8 प्रश्न येणार येतो त्याच्यावरती. 8 प्रश्नांसाठी तुम्हाला अभ्यासक्रम काय दिलेला आहे? थोडक्यात जर पाहायला गेलं तर रिमोट सेन्सिंग. दुसरा पॉइंट काय? एरियल फोटोग्राफी. तिसरा पॉइंट काय? GIS GPS. GIS मध्ये GPS येतं इन्क्लूड. आणि चौथा काय? ICT म्हणजे कॉम्प्युटर. बस 4 टॉपिक 8 प्रश्न. क्लिअर?
मग याच्यामध्ये काय तसं डायरेक्ट 2-2 विचारतात का? नाही. ICT वरती 3 किंवा 4 प्रश्न विचारतात, GIS वरती 1, एरियल फोटोग्राफी वरती 2, रिमोट सेन्सिंग वरती 1, 2 आणि 1 3, 4, 4 आणि 4 8 किंवा 7, आणि एक प्रश्न करंटला पकडून विचारला जातो, जसं चांद्रयान असेल किंवा एखादी योजना असेल डिजिटलशी रिलेटेड, तर ती विचारली जाते. असा हा याचा काय डिवायडेशन आहे. क्लिअर झालं? आता आपल्याला काय पाहायचंय, हे जे रिमोट सेन्सिंग आहे, हे जे सुदूर संवेदन आहे, हे का तुम्हाला अवघड जातंय ते आपण एक थोडक्यात फक्त आयडिया घेऊया. पहिला टॉपिक आहे दूरसंवेदन. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात रिमोट सेन्सिंग. क्लिअर? पहिला टॉपिक घेऊ. आता मला सांगा, रिमोट सेन्सिंग दूरसंवेदन शब्दात काय दिलंय? दूरसंवेदन. दुरूनच संवेदना होती, त्याच्यासाठी जवळ येऊन हात लावायला लागत नाही. आता तुम्ही टीव्ही समोर बसता, आपण मस्तपैकी काय करतो, टीव्ही 9 वरून एबीपी माझा लगेच आपले जी मराठी असेल कुठले चॅनल चेंज करतो. काय करतो? रिमोटने करतो. रिमोटला मग तुम्ही जाऊन जर त्या सेटअप बॉक्सला जर बटन दाबलं तर त्याला रिमोट म्हणता येईल का? नाही. रिमोट म्हणजे तुम्ही ज्या सोफ्यावरती बसले तिथून ऑपरेट करता, ते झालं रिमोटली, म्हणजे स्पर्श न करता दुरून संवेदना. शब्दात लक्षात घ्या, आपल्याला पीएचडी नाही करायची, आपल्याला आपल्या भाषेत समजून घ्यायचंय, मग ती संवेदनाच आहे का नाही काय नाही तसलं डोक्यानं लावता. दूर संवेदन म्हणजे दुरून संवेदना येते. मग ही काय आहे? वरती उपग्रह आहे, तो खाली येतो का बघायला, खाली रस्त्यावरती कुठं गर्दी झालेली आहे, बाजूला होय रे मला बघू दे किती गर्दी झालेली आहे, असं होतं काही. तो वरतून काय करतो? डायरेक्ट कॅप्चर करतो गोष्टी, म्हणजे सुदूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग. बरोबर? म्हणजे तो वरतून हात न लावता गोष्टींचं अनालिसिस करणार आहे आणि मग रिझल्ट देणार आहे. मग याच्यामध्ये काय शिकायचंय आपल्याला या दूरसंवेदन रिमोट सेन्सिंग मध्ये, की हे कसं करणार आहे, करताय इथपर्यंत क्लिअर झालंय तुम्हाला? तुम्हाला गुगल मॅपला डायरेक्ट कळतं की बाबा मला अलका टॉकीज चौकातून स्वारगेटला जायला 15 मिनिटं लागतात कारण गर्दी आहे, हे तुम्हाला कळतंय. पण हे तुमच्यापर्यंत कसं आलं हे आपल्याला शिकायचंय टोटल रिमोट सेन्सिंग मध्ये किंवा सुदूर संवेदन मध्ये. मग त्याच्यावरती जे प्रश्न येणार ते कसे येणार बघा. खालील विधानांचा विचार करा. सक्रिय संवेदक स्वतःची ऊर्जा वापरून संवेदन करतो, निष्क्रिय संवेदक असं असं करतो, सक्रिय संवेदक असं असं करतो, निष्क्रिय संवेदक असं असं करतो. मग हेच तुम्हाला शिकायचंय की 2 प्रकारचे सेन्सर असतात. एक असतो ऍक्टिव्ह सेन्सर, एक असतो पॅसिव्ह सेन्सर. बरोबर? ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे काय? सक्रिय. निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे काय? स्वतः त्याची ऊर्जा आहे त्याच्याकडं, तो त्याची शक्ती वापरून पुढच्या गोष्टी करतो किंवा ऑपरेट करतो. आणि निष्क्रिय म्हणजे काय? स्वतःची त्याच्याकडे शक्ती नाहीये, तो कुणाच्या तरी वरती डिपेंड आहे, तो त्याची ऊर्जा वापरतो. मग वरती जे उपग्रह येतं, जर ते त्याची स्वतःची ऊर्जा वापरत असतील तर डायरेक्ट कामं करतील, आणि ज्याला स्वतःची ऊर्जा नाहीये तो सूर्यापासून येणाऱ्या किरणांची शक्ती घेतो आणि मग खाली कामं करतो. 2 गोष्टी तर क्लिअर झाल्या. ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे स्वतःची ऊर्जा वापरणारे, जसा मी समजा धंदा सुरू केला, एखादा व्यवसाय सुरू केलाय, कारण माझ्याकडे गट्स येतं ते तयार करण्याचे, माझ्याकडे ते हे करण्याची शक्ती आहे म्हणून मी करतोय. मग एखादा म्हणाल की बाबा मला नाही वाटत, ते भीती वाटते याची गोष्टींची, मी काही दिवस नोकरी करतो, म्हणजे तो डिपेंड राहतो कुणाच्या तरी दुसऱ्याच्या व्यवसायावरती, आणि मग तिथून येणाऱ्या पगारावरती आपलं करतो किंवा जे काय अस्तित्व निर्माण करायचं ते करतो. हे 2 गोष्टी जशा सांगितल्या तसंच हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेन्सर आहे. मग आता वाचल्यावरती कळतंय का नाही पहा. सक्रिय संवेदक म्हणजेच ऍक्टिव्ह सेन्सर काय करतो? स्वतःची ऊर्जा वापरतो. 100% बरोबर आहे, कन्फ्युजन सुद्धा होणार नाही. निष्क्रिय संवेदक सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा वापर करतो. बरोबर आहे, निष्क्रिय, तो डिपेंड आहे दुसऱ्याच्या याच्यावरती. सक्रिय संवेदक दिवसाबरोबर रात्रीही संवेदना करतो. आता जो ऍक्टिव्ह मेंबर आहे, जर माझा स्वतःचा व्यवसाय आहे तर तो दिवसा काय रात्री काय कंटिन्युअस चालू राहणार आहे, कारण मी कोणावर डिपेंडच नाहीये ना, मला काही गरजच नाहीये कुणीतरी मला पुशअप करण्याची किंवा ताकद देण्याची. सो मी दिवस रात्र काम करील. म्हणून सक्रिय संवेदक दिवसाबरोबर रात्री ही संवेदना करतो, आणि निष्क्रिय संवेदक फक्त दिवसा करतो. बरोबर आहे, तो पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह म्हणजे तो सूर्याच्या शक्तीवरती जर डिपेंड आहे तर त्याला स्वतः कसं करता येणार आहे? रात्री, त्याला दिवसाच काम करावं लागणार आहे. आणि हे सगळं आपण शिकणार आहे रिमोट सेन्सिंग मध्ये. इथं फक्त आयडिया घेतोय की किती सोपं आहे ते. फक्त तुम्ही घाबरले, मग मला सांगा हे पण बरोबर, हे पण बरोबर, वरील पैकी सर्व बरोबर. हे प्रश्न काय मी तयार केलेत का तुम्हाला समजून सांगायला? छोटे छोटे मस्त छान छान हे आयोगाचे आहेत. किती प्रश्न आहेत आपल्याकडे टेक्नॉलॉजीचे? 8 चौक 32 प्रश्न आहेत. 32 प्रश्नातून आपण कितीही काही केलं तरी 100% तुम्हाला आयडिया येऊन जाते. आणि या वेळेसच्या 8 प्रश्नांचे गट ब चे आणि गट क चे 8 हे आपण 7 ते 6 प्रश्न बरोबर घेणार येतं, 100% घेणार येतं. हे झालं तुम्हाला रिमोट सेन्सिंगचं सांगितलं. मग रिमोट सेन्सिंग कसं काम करतंय?
पाहू शकता तुम्ही, सॅटेलाइट हे सॅटेलाइट खाल्या पृथ्वीचा काय करते, फोटो काढते किंवा काय XYZ सगळ्या गोष्टी करते. त्याच्यानंतर मग त्याला हे कसं कळतं की बाबा हे जमीन आहे, मग हा जंगल आहे, हे हिरव्या कलरचं जंगल आहे, त्याच्यानंतर हे निळ्या कलरचं पाणी आहे, हे समुद्र आहे, हे कसं कळतं, याला काय काय उपकरणं लागतात, हे सगळं शिकणं म्हणजे रिमोट सेन्सिंग. पहिलाच टॉपिक बघतोय आपण, सुदूर संवेदन किंवा दूर संवेदन जे सांगितलंय ते सगळं हे आपण रोज बघतो. हे एवढं मस्त चांद्रयान उडत होतं, हे करत होतं, ते करत होतं, उपग्रह वरती सोडले, मग त्याच्यामुळे आपल्याला काय कळतंय, सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत. हे सगळं शिकणं म्हणजे काय, सुदूर संवेदन. त्याला मग काय लागतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सनलाइट लागतं, त्यात मग ते एक्सरे लागतील, कुठले कुठले किरण लागतील, हे सगळं आपण त्याच्यामध्ये शिकणार आहे. तुम्हाला फक्त रिमोट सेन्सिंग कळलं पाहिजे, हे म्हणजे रिमोट सेन्सिंग. रिमोट म्हणजे दुरून संवेदना तयार करायची, त्याची माहिती घ्यायची, त्याचं अनालिसिस करायचं. त्याचा हा प्रश्न सुद्धा आपण पाहिला. पुढचा टॉपिक काय मग याच्यातला, हवाई आणि ड्रोन छायाचित्रण. म्हणजे इंग्लिश मध्ये जर वाचलं तर एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी. एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी मध्ये काय, फोटोज काढायचेत. कसे फोटो काढायचेत, विमानातून असो किंवा ड्रोनने असो, सगळीकडे आता ड्रोन शूटिंग चालते मस्तपैकी, माहिती आहे सगळ्यांना. लग्नात किंवा कुठेही समारंभात कार्यक्रमामध्ये ड्रोनने वरच्या बाजूने फोटो काढले जातात. आता फोटो काढण्याची पद्धत असते, फोटो काढण्यासाठी वापरले जाणारे कॅमेराज असतात. मग ते शिकायचंय म्हणजे एरियल फोटोग्राफी शिकायची. काय अवघड आहे. मग काही जण काय करतात, उगतच काहीतरी शायनिंग मारायची, ऍक्टिंग करायची म्हणून करतात का, नाही. काय करतात, खाली बसतात, खालून वरच्या अँगलने फोटो काढतात, वर जातात, वरून खालच्या अँगलने फोटो काढतात, तिरकस जातात, तिकडून फोटो काढतात, वेगवेगळ्या व्ह्यूने काय करतात, फोटो काढतात. ती काय त्यांची ऍक्टिंग किंवा आपल्यासमोर हवाबाजी नाही करत, त्या अँगलने फोटो काढल्यावर ती गोष्ट त्या लेवलला कॅप्चर करता येते. हे त्याच्या मागचं बेसिक लॉजिक आहे, आणि ते लॉजिक पकडून त्याचे प्रकार असतात. मग हेच प्रकार आपल्याला परीक्षेला येतं, आणि त्याच्यावरतीच प्रश्न येतं. काय प्रश्न विचारलाय पहा, कोणत्या प्रकारच्या हवाई चित्रणात संपूर्ण हवाई छायाचित्राचे प्रमाण सारखे असते. बरोबर, काय विचारलंय, कोणत्या प्रकारचा फोटो काढल्यावर वरून त्याचं प्रमाण सारखं असेल दिसणाऱ्या गोष्टीचं. मग जर तुम्हाला हे माहिती असेल शिकताना की फोटोग्राफीचे प्रकार येतं, एक आहे व्हर्टिकल फोटोग्राफी, म्हणजे कॅमेरा भावनी इथं ठेवायचा, बरोबर एक्झॅक्ट असा फोटो काढायचा, इथलची वस्तू तुम्हाला बरोबर काय होईल, सारखी दिसल. वरतून पाहिल्यावर सगळ्या बरोबर अँगलने सारखं दिसेल ना. आणि जर तुम्ही ऑब्लिक्यू म्हणजे तिरकस फोटो काढला तर काय होईल, वस्तू एकाच दिशेने दिसेल. बरोबर. आता समजा ही बॉटल आहे, आणि ह्या बॉटलचा जर फोटो काढायचा असेल, वरतून फोटो काढला तर ही संपूर्ण बॉटल दिसेल, आणि ह्या अँगलने जर फोटो काढला तर फक्त ही साईड दिसेल ना. ऑब्लिक्यू किंवा हाय ऑब्लिक्यू, लो ऑब्लिक्यू, त्याचे प्रकार येतं, ते आपण शिकणार येतं. फक्त आयडिया काय की समान फोटो दिसण्यासाठी. मग तुम्हाला प्रश्न काय विचारला होता की कोणत्या प्रकारच्या छायाचित्रणात, आणि हे तुम्हाला जर इथं माहिती असेल शिकलेलं की व्हर्टिकल असं काढलं जातं, ऑब्लिक्यू असं काढलं जातं, तर तुम्हाला इथं व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी म्हणजे लंबरूप हे मारताना एक सेकंद सुद्धा विचार करावा लागणार नाही. कारण विचार करायला लागण्यासाठी तिथं वेळच नसतो, आणि विचार करायचा पण नाहीये, कारण तुम्हाला हे शुअर शॉट माहिती पाहिजे की हे याचं उत्तर आहे. व्हर्टिकल एरियल फोटोग्राफी याच्यामध्ये यूज करतात. मग त्याच्यामध्ये कशासाठी यूज करतात, मग फोटोग्राफिक सर्वेक्षण आहे, नकाशे तयार करणे, हो त्याच्यासाठीच करतात. चित्रपट निर्मितीसाठी व्हर्टिकल नाही करणार किंवा त्याच्यासाठी एवढं हे करत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत्यात मग याच्यामध्ये एरियल आणि ड्रोन फोटोग्राफीमध्ये. क्लिअर झालं. दुसरं आहे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे GIS अँड इट्स ऍप्लिकेशन. म्हणजे याच्यामध्ये आपण GIS आणि GPS शिकणार येतं. ते कसे शिकायचे हे तुम्हाला एकदम सोप्यात सांगतो. GIS आणि GPS वरती हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आपण नंतर पाहू. GIS काय असतं आणि GPS काय असतं. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS. फोकस करा. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, मराठीत माहिती. मग आता GIS म्हणजे काय, माहिती. आता पृथ्वीवरती ह्या वेगवेगळ्या घटकांना दिलेली ही काय माहिती आहे. आपण आपल्या सोप्या भाषेत अजून करून पाहू. ही पृथ्वी आहे, आणि ह्या पृथ्वीवरती आपण डायरेक्ट पुण्यात जाऊ, आणि इथं आहे अलका टॉकीज चौक, इथं आहे शास्त्री रोड, इथे अहिल्या लायब्ररी, इथे पेरू गेट, इथे टिळक रोड, आणि इकडे ABC चौक. बरोबर. ही काय आहे,
ही फक्त जस्ट माहिती आहे, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता याच्यात आपण फक्त ठिकाणं घेतली, तसं काय तर समुद्र घ्या, तळ घ्या, गार्डन घ्या, ही सगळी काय फक्त माहिती, GIS. मग आता मला सांगा, गुगल मॅपला तुम्हाला जर ही फक्त माहिती सांगितली तर काही अंदाज आहे का कुठून कुठं जायचंय? याच्यात कुठं तुम्हाला ॲटिट्यूड, लॅटिट्यूड, अक्षर उत्तर, रेखा उत्तर काही दिसतंय का? रस्ता दिसतोय का? फक्त माहिती आहे ना. GIS म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन आहे. जशी इथं काय फक्त अटलांटिक ओशन आहे, अमेझॉन आहे, न्यूयॉर्क आहे, लंडन सिटी आहे. कसं जायचं, काय जायचं, गुगल मॅपला काही कळेल का? नाही कळणार आहे. किती अंतर आहे, काही कळणार आहे का? नाही कळणार आहे. मग हे झालं GIS. मग दुसरं काय आहे? दुसरं आहे GPS. P ला फोकस करा, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. पोझिशन म्हणजे काय? लोकेशन त्या गोष्टीचं. मग आता ही आपली पृथ्वी आहे, पृथ्वीवरती सगळ्यांना माहिती आहे हे अक्षर उत्तर, रेखा वृत्ताचा जो असतं, ही अशा प्रकारची पृथ्वी तयार होतीये. सुरुवातीला याला फक्त कोऑर्डिनेट्सने दाखवलं जातं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते 30 डिग्री 20 मिनिट्स काय असेल ते फक्त कोऑर्डिनेट्सने दाखवलं जातं. म्हणजे समजा तुम्ही इथं उभा असताल आणि जर एखाद्याने तुम्हाला सांगितलं की तुमचं लोकेशन काय आहे, तर तुम्ही सांगू शकता 23 डिग्री 52 मिनिट 15 सेकंद काय असेल ते असं सांगू शकता. याला टिळक रोडला उभा आहे असं सांगता येईल का? कुठे आहे टिळक रोडची माहिती तुमच्याकडं? इथं तर फक्त कोऑर्डिनेट्स येतं, तुमची फक्त पोझिशन सांगता येते. हे झालं GPS. ही तुमची फक्त पोझिशन सांगता येते. आणि याच्या आधीचं काय सांगितलं? इथं फक्त सांगता येईल तुम्ही इथं उभा आहेत अहिल्या लायब्ररी पाशी, पण तिथं जायचं कसं काही सांगता येईल का गुगल मॅपला? नाही. मग तिसरी गोष्ट तयार होते ज्यावेळेस GIS प्लस GPS एकत्र येईल, त्यावेळेस तुम्हाला माहिती मिळेल की अशा ठिकाणी हे जे कोऑर्डिनेट्स आहेत आणि ह्या कोऑर्डिनेट्सला इथं तुम्ही उभा येतं, पोझिशन कळली आणि इन्फॉर्मेशन काय इथं अहिल्या लायब्ररी. मग तुम्हाला कळलं की अहिल्या लायब्ररी इथं आहे. मग ती कुठे? ह्या कोऑर्डिनेटला आहे. मग आपण ह्या ठिकाणी येतं, इथपासून इथपर्यंत जायला एवढा वेळ लागतो. हे कधी कळणार आहे? GIS म्हणजे माहिती आणि पोझिशन ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस ते सगळं कळेल. आणि मग आपल्याला गुगल मॅप ही सगळी प्रोसेस इंटरनल लेवलला करतं आणि आपल्याला डायरेक्ट दाखवतं आपलं सेंटर ह्या ठिकाणी आहे, 15 किलोमीटर वरती आहे, 30 मिनिट लागतील, गर्दी असेल तर 45 मिनिट लागतील, थोडं 1 किलोमीटर पुढे गेल्यावर डावीकडे वळा. हे सगळं कधी सांगतं? ज्यावेळेस GIS आणि GPS एकत्र येऊन काम करतं त्यावेळेस तुम्हाला ते कळतं. आणि हे सगळं कसं करणार आहे? मग आलं परत रिमोट सेन्सिंगच्या द्वारे. कारण रिमोट सेन्सिंगचा उपग्रह वरती आहे, तो तुम्हाला येऊन खाली स्पर्श न करता वरून हे सगळं कॅप्चर करतो, ते एकत्र करतो, डेटा सगळा अनालाइज करतो आणि तो अनालाइज करून कुठं पाठवतो? कॉम्प्युटरला पाठवतो. आणि मग कॉम्प्युटर त्या गोष्टींना काय करतं? वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये टाकतं आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये टाकून तुम्हाला प्रॉपर पाय चार्ट असतील काय सगळ्या गोष्टी असतील त्या व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. आणि असा हा सगळा काय अभ्यासक्रम आपला डिझाईन केलेला आहे. काही याच्यात मला वाटत नाही आता याच्यात काय राहिलंय. बघा झालं GIS आणि इट्स ऍप्लिकेशन म्हणजे मग हेच गुगल मॅप पण ते GIS GPS सगळं एकत्र करून. आणि शेवटी काय मग माहिती तंत्रज्ञान म्हणजे कॉम्प्युटर. हे सगळी माहिती काय करतं? कॉम्प्युटरच आपल्यापर्यंत सोप्या लेवलला करून पोहोचवतं. झालं 4 पॉइंट. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? उपग्रह वगैरे सगळी माहिती घेतात. त्याच्यानंतर एरियल फोटोग्राफी, फोटो काढायचा वेगवेगळ्या अँगलने. GIS आणि GPS तर कळलं तुम्हाला. ICT म्हणजे कॉम्प्युटर. आता हे सगळं शिकण्यासाठी तुम्हाला जास्त काही मेहनत घ्यायची का? नाही. आपण आता हा प्रश्न पाहिला, GIS GPS चा पण प्रश्न आहे बरोबर. हे सगळे मागच्या 2 वर्षामध्ये विचारलेले प्रश्न येतो. GIS चा उपयोग अवकाशीय विश्लेषणासाठी केला जातो बरोबर. GIS चा पृथ्वीच्या ऊर्जेच्या संक्रमण. आता ऊर्जा आली म्हणजे तिथं GIS आलं का? नाही, तिथं रिमोट सेन्सिंग आलं. आणि हे कधी कळणार आहे तुम्हाला? जेव्हा GIS GPS चा आतमध्ये आपण अभ्यास करणार आहे की ते ऍक्च्युअली वर्किंग कसं करतं हे ज्यावेळेस कळणार आहे त्यावेळेस कळेल की ऊर्जा म्हटलं की ती जाती रिमोट सेन्सिंगचा पार्ट, तो GIS चा पार्ट नाही. मग GIS चा वापर स्रोतांच्या पृथ्वीच्या ऊर्जेसाठी होतो का? तर नाही. हे कसं आहे म्हणजे एखादं झाड आहे ते हिरव्याच रंगाचं आहे, हे स्वतःची पण त्याच्याकडे एक एनर्जी असते, ते त्याच्या लेवलचे लहरी बाहेर टाकतं आणि ते कॅप्चर करतं आणि वरती रिमोट सेन्सिंगला ते पोहोचवतं. आणि त्यात अगोदर सेट आहे समजा की असं आहे म्हणजे असं आहे. हे सगळे पॅरामीटर असतात. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळेस वाटतं ना
की एखाद्याने समजा भविष्य पाहिलं, बरोबर, आपला तो पार्ट नाही पण तरी 2 मिनिटात सांगतो की भविष्य जर पाहायचंय तर हातच्या रेषेवरून कसं भविष्य ठरतं. असं वाटतं ना की बाबा हातच्या रेषेवरून कसं भविष्य सांगू शकतं कुणी. सिंपल गोष्ट असते, जे काही आयडियल पॅरामीटर ठरवून ठेवलेत, म्हणजे समजा गांधीजी असतील, अहिंसेचे येतं, बरोबर, त्यांचे कुठेतरी हात जतन करून त्यांच्या हाताच्या हस्तरेषा असतील किंवा काहीतरी असं प्रमाण मानलं जातं. अग्रेसिव्हनेस कुणी असेल एखादा व्यक्ती समजा हिटलर वगैरे, तर त्याच्या हस्तरेषा, मग त्यांची जे होऊन गेलेल्या महान व्यक्ती येतं किंवा इतर काही गोष्टी येतं, याचं एक कॅल्क्युलेशन केलेलं असतं. त्या रेषा किंवा त्या गोष्टी पॅरामीटर म्हणून आयडियल ठेवल्या जातात आणि तसं जर कुणी सापडलं तर त्या रेषेला ते प्रमाण मानलं जातं की समजा हा याचं म्हणजे हा खूप अहिंसावादी, हा आंबेडकरांसारखे एखादी रेषा असेल, तशी तर नसेल, असू शकत नाही, पण एक असेल समजा त्या लेवलची, तर हा शिक्षणात आणि बुद्धिमानी व्यक्ती असेल, असं काहीतरी पॅरामीटर ठरवलेले असतात. तसं याचं ठरलेलं आहे की काहीतरी झाडाने ह्या प्रकारच्या लहरी दिल्या म्हणजे ते हिरवा कलर आहे तर ते झाड आहे, आणि तिथं एवढ्या एवढ्या एरियात मध्ये जर ते दिसलं तर ते काय फॉरेस्ट आहे, ते पाणी आहे. हे सगळे पॅरामीटर सेट असतात आणि ते फक्त कॅप्चर करण्याचं काम हे रिमोट सेन्सिंग किंवा GIS आणि GPS या सगळ्या गोष्टींमुळे केली जातात. मग मला सांगा, हे GIS ला GPS शिवाय किंमत आहे का? नाही. GPS ला GIS शिवाय किंमत आहे का? नाही. हे दोन्ही जरी सगळं केलं, कॅप्चर केलं, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी GPS GIS चा रिमोट सेन्सिंग शिवाय काही काम आहे का? नाही. आणि सगळं मिळून तुम्हाला कॉम्प्युटरद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतंय म्हणजे ICT. म्हणून बघा टेक्नॉलॉजी कशी जुळलेली आहे. GIS, GPS, रिमोट सेन्सिंग, ICT सगळं एकत्रित गरजेचं आहे, म्हणून आपल्याला एवढ्या गोष्टी सगळ्या माहिती मिळतात. आणि हे टेक्नॉलॉजीला याच्यावरती, आणि शेवटचं काय, संगणक जोडणीतील म्हणजे संगणकाचे प्रश्न येतं, कुठला संगणक वापरला जातो, काय केलं जातो, त्याची तर तुम्ही टेन्शनच घेऊ नका, कारण आपण कॉम्प्युटर इंजिनियर आहे DY पाटील टॉपर, हे कधीच विसरू नका. तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये काही अडचण येणार नाही, तुम्हाला GIS मध्ये काही अडचण येणार नाही, तुम्हाला GPS मध्ये काही अडचण येणार नाही. 8 प्रश्नापैकी तुम्हाला 6 प्रश्न मार्क पडणार म्हणजे पडणार येतं. कितीही अवघड पेपर येऊन द्या, कसाही. मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, जे प्रश्नही आले होते तुम्ही पाहिले, मग कुठल्या लेअरला काय म्हणायचं, कशा नोट्स मधून आलंय, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ज्यांनी मागच्या वेळेस आपण फक्त रिव्हिजन, अजून एक मागची रिव्हिजन बॅच आपण अपलोड केली, बऱ्याच जणांना वाटतंय तेवढीच बॅच आहे का? नाही, बॅच डिटेल चालू होणार आहे. ती रिव्हिजन बॅच आता जी आहे अपलोड केलेली मागची, फक्त नोट्स रिवाइज करून दाखवल्या तिथं. आता हे डिटेल होणार आहे, एक एक PPT बनवून, एक एक गोष्ट करून, आणि खूप जास्त नाहीये. याच्यासाठी कुठलं पुस्तक वाचायची गरज नाहीये. हे समजावून घ्या. तुम्ही कुठलाही प्रश्न वाचला ना, तुम्हाला ते समजून जाईल आणि तुम्हाला ते 100% काय होईल, सोपं वाटेल. आता संगणक जोडणी त्या 2 उपकरणात डेटा संप्रेषण कोणत्या प्रकारे केलं जातं, म्हणजे ही गोष्ट काय सिंपल. समजा फोनवरती मी बोलतोय, समोरचा पण बोलू शकतो, म्हणजे जरा डुप्लेक्स, म्हणजे इकडून आणि तिकडून कॉन्व्हर्सेशन होतं. वॉकी टॉकीवरती समजा एक बाजूने केलं जातं, रेडिओवरती आपण फक्त ऐकतो. हे सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे, आणि हे आपल्या वेगवेगळ्या बॅचेस येतं त्याच्यामध्ये सांगणार आहे. मग तुम्हाला जर फक्त मुख्यची घ्यायची असेल तर मुख्यची फक्त बॅच आहे. फक्त प्रिलियमची घ्यायची असेल तर प्रिलियम टार्गेट 2026 साठी बॅच आहे. आणि तुम्हाला ह्या झंझटमध्येच पडायचं नसेल तर पूर्व प्लस मुख्य प्लस PYQ अनालिसिस ही सगळ्यात बेस्ट बॅच आहे, ही तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता न्यू 26 हे कुपन चालू आहे. त्याचं कधीही म्हणजे संपून जाते, लिमिटेड कुपन येतं, ते तुम्ही जर यूज केलं, कुठलं न्यू 26, हे 26 जानेवारीसाठी सुद्धा हेच कुपन आहे. हे जरी तुम्ही यूज केलं तर याच्यामध्ये सुद्धा काही डिस्काउंट मिळेल. 2000ची बॅच 999 ला 50%, आणि अजून एक्स्ट्रा डिस्काउंट मिळून तुम्हाला ती काहीतरी 800-850 पर्यंत पडते. पण तुम्हाला एवढं सांगतो, सगळ्यात महत्वाचं, बॅच कुठलीही घ्या, याच्यामध्ये सगळा डाटा कसा वेगळा किंवा काय हे सगळं आपण अरेंज करतोय. पण महत्वाची गोष्ट की तुम्हाला 2 पेजेस कायम समोर ठेवायचे आहेत. एक म्हणजे तुमच्या ह्या तारखांचा खेळ, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ह्या अभ्यासक्रमासोबत राहायचंय. आता आपण एक एक क्लिअर केलंय. दूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग, ड्रोन छायाचित्रण, हवाई छायाचित्रण, भौगोलिक माहिती म्हणजे GIS आणि GPS, आणि ICT म्हणजे कॉम्प्युटर. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये अडचण येणार नाही. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलंय वनस्पती शास्त्रावरती 3 प्रश्न येतं, झूलॉजीवरती 3 प्रश्न येतं, 6 प्रश्न कव्हर होते, फिजिक्स वरती 3, केमिस्ट्रीवरती 3, हे 12, हे 12 तर एवढे प्रेडिक्टेड झालेले आहेत की याच्यामध्ये तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. शुअर शॉट आपण प्रेडिक्ट करणार आहे, आणि तुम्हाला 20 पैकी 17 प्लस मार्काची शुअरिटी येणार आहे. एवढं बारीक लेवलला जर अनालिसिस तुम्ही केलं तुमच्या लेवलला तर तुम्ही करा. आणि तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला करायचं नसेल तर कुठलीही बॅच घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला आयतं रेडीमेड मिळेल. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट परत एकदा सांगतो की काहीही झालं तरी सायन्स आणि टेकला तुम्हाला 30 प्लस 32 प्लस 35 प्लस तुमच्या लेवलने मार्क घ्यायचेत.
कारण तुम्हाला 100% इथं पोस्ट मिळू शकते. टेक्नॉलॉजीला तर घाबरायचं काही कारण नाही, कारण आता तुम्हाला कळलंय टेक्नॉलॉजीच्या प्रत्येक एका सिलेबसच्या पॉइंटला तुम्ही आता समजून घेतलंय. आता फक्त ते वर्किंग कसं करतं ते आतमध्ये जाऊन एक एक 2-2 लेक्चर मध्ये संपतं. हे काही जास्त मोठं नाहीये. 8 मार्कासाठी तुम्हाला 8 लेक्चर मध्ये मी ते संपवतो आणि व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. थँक्यू.